स्वराज मला सुचवत नव्हता हं. म्हणून मी साधी साडी घेतली आज. हो का? सिंपलच. पप्पा पूजा करायला गेलते का बा? अरे नाही, किती परेशान झाली माई. पण हा घेतला दोघं जणी घेतले तुम्ही. हं. अरे पूजा करायला गेलता तू? नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेनिमित्त नाही का सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्व स्त्रियांना, कारण नाही का सर्व स्त्रियांचा सण असतो हा सौभाग्यवतीचा. तर नाही का आज आम्ही चाललेलो आहे पूजाला. तर बघा डुगून किती नखं वगैरे मारलेले आहेत, म्हणजे चेहऱ्याचं लुकच बदलून टाकलेलं आहे. तर आता तयारी झालेली आहे आणि डुगू काही मला सुचवत नाही आहे. तुम्ही पसारा पाहिसाल तर किचनमध्ये बघा किती करून ठेवलेलं आहे, कारण होतच नाही. डुग्गू, आमचा डुग्गूनं पण तयारी केली, हो ना डुग्गू? हे स्वराज, याला सोबत घेऊन जायचं होतं मस्त. सोबत कसं न्यायचं? मग ताट घ्यायचं का त्याला घ्यायचं? तर बघा पूजेला 1 वाजलेले आहेत. तर नाही का सकाळीच पूजा करत असतात, ही असते म्हणा दिवसभर, पण नाही का 12च्या वेळेला 12पर्यंतच करतात ही पूजा. पण पूजा आज करायलाच बघा, पाहिजे का? पूजा करायलाच पाहिजे. नाही केली तरी चालते. नाही तसं काही नसतं. मनात भाव असतात काय येत नाही. 7 जन्मी मला हाच हा? नवरा मिळो म्हणून ही पूजा करत असतं. हा, याला बोलत म्हणते. तुला हा, बोलायचं? मग ओय! अरे, असं कसं तू आहे? लुक बदलून टाकशील मग. माझा. तर तसंच त्यासाठीच आहे मेकअप खराब करण्यासाठी तयार केलेली सर्व. तेच. तर बघा तुम्हाला पसारा वगैरे दाखवते. आज मला डुगून काहीच करून नाही दिलं. स्वयंपाक पण राहिला, 1 वाजलेला आहे. तर बघा तुम्ही किचनमध्ये पाहसाल तर यांना पण नाही का जायचं आहे गावीकडं आणि टिफिन पण द्यायचा आहे आणि स्वयंपाक पण राहिला माझा करायचा. तर कसं करणार? शक्य नाही. तर बघा पूजाचं ताट वगैरे काढलेलं आहे. असंच असते ताट वगैरे, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. साधंच ताट काढलेलं आहे. तर हरभऱ्याची डाळ वगैरे असते त्याच्यामध्ये, हं. ती काही वेळेवर भेटली नाही आम्हाला. असं आहे का? हा. बरं, सर्व जे काय असेल ते जे मनाचा काय भाव असेल. पाहिजे. हां, तेच. हा? चला, पिलू, मला तुला आज यायचं तेल का? वागवावं लागते. आम्ही 10 मिनिटामध्येच येतो पूजा करून. तुम्ही त्याला वागवा 10 मिनिटं. बरं, हेच राहिलं होतं आता. आता चड्डी बदलवली, आपल्याला वागवायचं पण आहे आणि गावाकडे पण जायचं आहे ना. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही पूजेचा वगैरे. तर मित्रांनो इकडेच बघा, लढू परेशान झालेला आपला स्वराज. खूप रडत त्यांचं होता. थोडंसं. फक्त मी 10 मिनिटं गेली बाहेर मग पूजा करेपर्यंत. झाली पूजा? हो आता बाप रे बाप, हे काय आहे? कुंकू. मग किती लागलं पाहिजे ना. बऱ्याच जणांना तर पूजा येते, वटी वगैरे भरत असतात ना. हां, मग भरलं का सर्वचे? हो, किती जणी होते? 5 जणीच्या भरत असतात. मंदिरातही जाणं हां. झालं. आज सोमवार पण आहे, आज उपवास धरत असतात मेन म्हणजे. हो का? आणि आज मग आजपासून सुरुवात करायची होती ना तुला काहीतरी? सुरुवात नाही करायची. काहीतरी करायचं होतं ना. हां, स्वराजच्या ना. उपास नाही करायचा, पण आपलं बाळ लहान आहे त्याच्यामुळे कशाला करायचं? हो पडत ना ते. पडत नाही, व्यवस्थित उभं राहते तो आता. तुमच्या पाया पडू द्या मला. हळू. पण विशेष म्हणजे पूजा कशाची केली, वडाची की पिंपळाची? वडाची केली ना. वडाची कन्फर्म वडच होता. हो. पण आज चाल ट्रेड त्याला घेऊ द्या पहिले. चलो इकडं. त्याचं म्हणणं आहे तुम्ही काय करायचं काय, पण मला पहिले काकीत घ्या मग नंतर बोला, तसं बोलू नका. मग काय झालं का कार्यक्रम? स्वराज मला सुचवत नव्हता हं. म्हणून मी साधी साडी घेतली आज. हो का? सिंपलच. चांगलं झालं तर ठीक आहे. आणि काय म्हणून राहिलं होतं, काय घेतले नाव? नाव नाही विचारले म्हणून. कहून? वा वा. मी पाठ कसं केलं बरं, एक तर घ्यावंच लागेल नाही? नाही आता नाही घेतलं. मग सर्वजण वाट पाहतात आपली, तेच तर आपल्या व्हिडिओमध्ये. तेच एक असते नावाचं, बाकी काय आहे? आता आठवत नाही ना. हां. बरोबर. काय झालं बाळा तुला? हां, गुचकी लागत आहे? गुचकी कशात लागत आहे? आजी आठवण करत आहे ना? आजी आठवण काढत आहे तुझी, आजी जायला गावकडं. हो ना. आणि मला जायचं होतं, पण आता काय वेळेवर काही होते का नाही तुमचं जाणं ॲक्च्युली. झालं मग का मग? काय? आता इकडं पाहा, कामं पाहा, सर्व ठीक आहे. आता आई काय म्हणत असेल तिकडं?
पेरलं म्हणते ना. मग शेत पेर नाही झालं, मला जायचं होतं पण एका तासात काय शक्य होते का? किती भारी केलं. ठीक आहे आता काय झालं, तू मोबाईल झाला की बस खाली ठेवलं की बस नुसतं रडायचं पकडायला. लोक किती जण कधीची वाट पाहू राहिली. कशाच बरेच जण व्हिडिओ आजची वट सावित्री पौर्णिमा म्हटलं काय असते आज पूजा वगैरे झालं पण त्यानंतर नाव वगैरे घेत असतात ना. ॲक्च्युली बरेच जण कमेंट होत्या तिचं म्हणून आपण तसं म्हटलेलं आहे. मग घेणार आहे की नाही? नाव तर नाही शेत मला. मग राहू दे. पाहते घेऊन. हां वडाच्या पारंब्यासारखे नाते राहो घट्ट, हां स्वराच्या बाबाचे नाव घेते, प्रेम राहो अखंड. हो. अरे पण बाबाचं नाव ते घ्या लागते ना, विसरली का? विजयराव. अरे वा, तेच तर म्हटलं. चला एक खंड आमच्या मागच्या वर्षी पहिल्या वर्षी काय होतं माहिती आहे का, म्हणजे पहिल्यांदा पूजा वगैरे व्यवस्थित झाली होती तिची. दुसऱ्या वेळेस हा पोटामध्ये होता 3 महिन्याचा आणि आता तिसऱ्या वर्षी जे आहे स्वराज आपला आगमन झालेलं या वर्षातनी, म्हणजे हा झालेला आहे 7 महिन्याचा. हां हो पप्पाजवळ जायचं. हो ना, व्हिडिओ चालू असलं की तसंच आहे आमचं. पप्पाजवळ जायचं. चला फायनली तुम्हाला नाव आवडलं असेल, हा, कारण जाईन चांगलं ना, आहे. किती त्रास दिलाय. हां ॲक्च्युली कसं आता जास्त जण नाही आहे, पण तिथं जर मोबाईल दिला असता तर 5-6 जणांचे नाव वगैरे आले असते. ठीक आहे, चला भेटू आपण पुढच्या शूटमध्ये. तुम्ही जेवायचं काही बघावं लागणार, काय केलं जेवायला? जेवायला आज उठलेला आहे स्वराज. चला आजीचा आवाज आला नाही तर लगेच उठला झोपेतून. ना झोपलेलं होतं. चिकन घालतं त्याला खाताना. कसं आहे आज जे आहे पेरणं झालं. पेरणं वगैरे केलं, पेरून आली भाजी. पण ॲक्च्युली मी तिकडे गेलोच नाही. खरं तर आईलंच केलेलं आहे. सो ट्रॅक्टर लावतं एक आणि त्याला सांगितलेलं होतं एक जण सोबत. सकाळी उठले तुम्ही इथून आला नाही. अरे काय येतो म्हणून माझं सर्व ते टाईमपासच झाला पूर्ण. पूजा केली काय वड सावित्रीची? पूजा करायला गेलता? तसंच पप्पा पूजा करायला गेलते का बा? अरे नाही, किती परिषद झाली माही. अरे पूजा करायला गेलता तू? पप्पा संग गेलता का मम्मी सांगा? कामाच्या तेच आता आहे ना, हो पिलं? नाही झालं. हो ना. शेवटी आईलाच करावं लागलं. हो, वाट पाहिली ट्रॅक्टरवाल्याच पोरगं होतं सोबत. तसं मला उशीर होईल, मी निघालो होतो पण ऑलरेडी अर्ध्याला जास्त पेरणं झालंय म्हणे. हो. मग काय निघून फायदा म्हटलं, जाई येईपर्यंत होऊन गेलं. त्याला वाट पाहू राहिली. कसा आहे दादा, कसा आहे म्हणते दादा भैया. किती मस्त पाहिजे अर्ध्याला कशा ती आहे बोलते पण म्हणते. मस्त. तिचं तू पोहे आहे ना डॉक्सा, याचा सापट आहे. तिचा तो गोलबुट आहे. नारळावालीच आहे. लंबी मस्त आहे. हा. आणि याची केस भुरकी आहे. त्याची केस भुरकी नाही. हो आहे ना, हे मोबाईलसाठी आहे हा, सर्व काही दुसरं काहीच नाही आहे. हो पिलं. मोबाईलसाठी मोबाईल आहे. पाहिजे का बा? मग मोबाईल पाहिजे मग पिल्लूले. किती का चड्डा भरून पूजा राधिकाने केली इकडं, त्याचाच तिचा 1 घंटा गेला जाऊन म्हणून मला काही जाणंच नाही झालं. उशीर झाला तिथं. 1 वाजता. तिथे नाही 1 वाजता गेली. पूजा करायला. लय वेळ झाला. 1-2 तास लागल्यावर काय करणार आहे. मग गेले झोपू दे का. आणि हे चिडचिड करे. 2 वाजता फिरून झालं. हो का, लवकर गेले. हो सकाळी चालायचं. ते का टाकल्यावर भर 1:30 वाजताच झालं होतं वाटते. टाकायला उशीर पाहिजे. 1:30 वाजताच झालं. नाही. फोन लावला झालाय म्हणे कोणाला लावला फोन? वहिनी. हो का? वृषाल वहिनी फोन लावला झालाय म्हणे पेरणं. म्हणूनच मग हो का, मी मागून आले. ट्रॅक्टर आधी आलं घरी. हा तेव्हाच. मी आले आराम. ठीक आहे, व्यवस्थित झालं. तेच अरे उलटी केली. कट्टे गिट्टे जमा केले मी. दिवस गेलाच पुरा. ठेव चहा घे, ठेव फ्रेश वगैरे होऊन घेता येत लगेच. आणि आम्हाला सांगतो औषध आणायचं. हो आता औषध वगैरे मारणं आहे, शेतातलं काम आहे, ते मारतो. सांगून दिलेलं आहे सर्व. म्हणलं त्याला मारशे चांगला माझं मला पद्धत होऊन जाते. ठीक आहे, माहिती माझी. चला असं आहे मित्रांनो, फायनली आत्ताच आलेली आई शेवटी थकून भागून
सर्व काम करून शेतातले. मग आता घरचं काडी कचरे असलं काशा पेरणं व्हायला लागलं. आपलं चालू होतं किंवा सर्वजण सोबतच होते तिकडं वावर पेरायला. अरे वा. पुढच्या वर्षी तरी पेरू, यावर्षी नाही झालं. पुढच्या वर्षी पेरणं सोबतच राहील. हो हे पेरण का हो ना, नाही घरीच पेरू आपण. याला पेरायला घेऊन जा आपण पुढच्या वर्षी. यावर्षी नाही झालं. तू निंदायला चालशील का? असे उंडे करत जाईल मातीचे, आहे ना, गोळे करशील मातीचे. निंदायला येशील का बा तू? मातीचे गोळे करायचे आणि फेकायचे. इला वावर चालायला लागेल ते नेमके, चालायला लागेल तिथपर्यंत. एक वर्ष होते. 1 वर्ष झाल्याच्या नंतर आता इथून 1.5 वर्ष होईल त्याला पेरायच्या टायमाला. चालायला लागेल तो पूर्ण, हो. आहे ना. चला मित्रांनो, हे अशी घ्याच म्हणते. मस्त राहते का ते? याच्यावरच आहे. हाय खाली थांबत नाही जरसा, घेऊनच पाहिजे नेले पण. पण ते चारच महिन्याची नाही. आणि पुरीची आत्ताची हरभरा असते ना, ती उघडी लवकरच पडली. 3ऱ्या महिन्यात पडली. वेदू उलट हे झालं, लवकर चालायला लागला वेदू पण. हो. नाही वेदू लेट झाला चालायला. वेदू चालला नाही अजून. हा ना, पण चालायला लागून राहिला म्हणजे उघडा पडायला यायला थोडंसं लेट झालं ना. हे मुलाची जात नाही का लवकर चालला. आजी गेलती सोडून 2-3 दिवस, डोक्याला दिसलेच नाही. आता आवाज नाही आला लगे तर उठून पाहते कोण आहे म्हणून. त्याची शेतामध्ये हे ना. माझी केलं. चला, हा व्हिडिओ तसा खूप मोठा होत आहे. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि फॉलो करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय 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 बाय. बाय बाय.